नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. पाहूयात टॉप 10 न्यूज. वक्फ कायद्याविरुद्धच्या भूमिकेबद्दल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की काँग्रेसने केवळ मुस्लिम कट्टरपंथीयांचे तुष्टीकरण केलंय आणि नवीन कायद्याला त्यांचा विरोध आहे हे सिद्ध करतो. काँग्रेस मुस्लिम राष्ट्रपती का निवडत नाही आणि त्यांच्या निवडणुकीतील 50% तिकीट मुस्लिम उमेदवारांसाठीच का राखीव ठेवत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. एकनाथ खडसे यांनी आरोप केल्यानंतर गिरीश महाजन यांनी खडसेंच्या नावानं अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. या नोटिशीच्या माध्यमातून महाजन यांनी खडसे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू केल्याचं म्हटलं जात आहे. महाजनांनी दिलेल्या अब्रू नुकसानीच्या या नोटिशीत नेमकं काय आहे हे अद्यापही समोर आलेलं नाही. मात्र या नोटिशीला आता खडसे यांना कायदेशीर उत्तर द्यावं लागणार आहे. मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस यांनी दलित, मराठा, ओबीसी समाजासाठी सुविधा दिल्यात. त्यामुळे त्यांच्या विरोधात हा समाज जाऊ शकत नाही असा दावा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार हे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले पद निर्माण करून एक प्रकारे अजित पवार यांच्या अर्थ खात्यात घुसखोरी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 2.5 वर्षातील निर्णयाचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदे यांच्या खात्यामध्ये घुसखोरी केली, आता अजित पवार यांचा नंबर असल्याचं त्यांनी म्हटलंय. कागलमधील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संजय बाबा घाटगे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत संजय बाबा घाटगे पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आल्यानं कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिला तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला होता. भाजप आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या त्या पत्नी होत्या. या प्रकरणात दीनानाथ रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप होतोय. यापूर्वी दिलेल्या दोन्ही अहवालात रुग्णालयावर ठपकाही ठेवण्यात आलाय. आता आज ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळणार असून तसाच या प्रकरणात आमदार अमित गोरखे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील भिवंडी येथे छतरपूरच्या गडाच्या बागेश्वर बालाजीच्या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. काल सकाळी 8 ते 9 या शुभ मुहूर्ताच्या दरम्यान विद्वानांनी बागेश्वर बालाजी, भगवान गणेश, श्री सीताराम दरबार आणि भगवान शिव यांच्या मूर्तीची मंत्रोच्चार करून प्राणप्रतिष्ठा केली आहे. बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारनं बांगलादेशी लोकांना इस्रायलमध्ये प्रवास करण्यात बंदी घातली आहे. गाझामध्ये इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावाजवळ एसटी महामंडळाच्या लालपरी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. अक्कलकोटहून कुरुड गावच्या दिशेने ही बस जात असताना बसमध्ये अचानक बिघाड झाल्यानं तिने पेट घेतला होता. मात्र सुदैवाने या बस दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात उशिरा यश आलंय. चेन्नई सुपर किंग्सनं लखनौ सुपर जायंट्सचा 5 विकेट्सने पराभव केलाय. सलग 5 पराभवानंतर चेन्नईने IPL 2025 मध्ये विजय मिळवलाय. एकाना स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं प्रथम फलंदाजी करत 166 धावा केल्या. प्रत्युत्तरात शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या या सामन्यात CSK संघानं 5 विकेट्सने आपला विजय निश्चित केलाय. या बातमीसह टॉप 10 बातमीपत्रात इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.